वरळीचा डोम अक्षरशः माणसांनी तुडुंब भरलेला होता. अचानक सगळीकडे अंधार झाला. लोकांनी मोबाईलचे फ्लॅश ऑन केले. सूत्रसंचलन करणाऱ्यांनी ठाकरे बंधूंना स्टेजवर येण्याची साथ घातली आणि स्टेजच्या दोन्ही बाजूंनी ठाकरे बंधू हात वर करून चालत येताना आपल्याला दिसले. बॅकग्राऊंडला आवाज होता लोकांच्या प्रचंड कल्लोळाचा आणि भेडणार आता भेडणार या गाण्याचा. तेव्हा महाराष्ट्राच्या मराठी जनतेच्या अंडावर आलेले शहारे हे शब्दात न मावणारे होते. त्याचं निमित्त ठरलं महाराष्ट्राच्या शाळांमध्ये हिंदीचं सक्तीकरण आणि त्यानंतर या ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि बाळासाहेबांच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताच्या कार्यक्रमात रंगमंचावर ही भेट पुन्हा उतरली. पण या ठाकरे ब्रँडबद्दल एक प्रश्न मनात कायम राहतो. तो म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडचा वापर भाजपने कशाप्रकारे केला. शिवसेनेसोबत झालेल्या युतीपासून ते आत्तापर्यंत भाजपने कशाप्रकारे ठाकरेंना हाताशी घेऊन महाराष्ट्रात आपलं संपूर्ण जाळं पसरवलं, या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ. बघा मंडळी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातल्या राजकीय संबंधांच्या गुंतागुंतीचा पट जर आपण उलगडून पाहिला तर लक्षात येतं की भाजपने अत्यंत संयमानं आणि प्रॉपर वेळ घेऊन प्लॅनिंग आखून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं स्थान पक्क केलेलं आहे. 1989 मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप युती झाली तेव्हा भाजपसाठी हा महाराष्ट्राच्या सत्तेची दार उघडणारा मास्टर स्ट्रोक ठरला. त्यावेळी भाजप हा प्रामुख्याने शहरी, मध्यमवर्गीय, शेठजी, बडजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता, तर शिवसेना ही रस्त्यावर उतरून करणारी आणि तळागाळातील मराठी माणसाशी जोडलेला स्वतःच्या हक्कासाठी लढणारा आक्रमक पक्ष होता. ते काही भाजपचे चाणक्य म्हणून प्रमोद महाजन यांना ओळखलं जायचं. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा मास अपील आणि शिवसेनेचं कट्टर हिंदुत्व भाजपला मिळत नाही तोपर्यंत त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा गड फोडता येणार नाही, हे तर तो भाजपला तेव्हाच समजलं होतं. त्यामुळे भाजपने स्वतःला धाकटा भाऊ मानून शिवसेनेचं नेतृत्व मान्य केलं आणि बाळासाहेबांना हिंदुत्वाचे मुख्य सेनापती म्हणून समोर केलं. 1990च्या निवडणुकीत शिवसेनेच्या या वाघामुळेच भाजपच्या उमेदवारांना अशा ठिकाणी मतं मिळाली जिथं त्यांचं अस्तित्वही नव्हतं. या शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी भाजपसाठी बूथ मॅनेजमेंटपासून ते प्रचारापर्यंत सगळे कष्ट घेतले. त्याचा परिणाम असा झाला की भाजपची ताकद विदर्भ, मराठवाड्यात झटकन वाढली. त्यानंतर 92-93च्या मुंबई दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा हिंदू हृदय सम्राट म्हणून देशभर पसरली आणि या प्रतिमेचा सगळ्यात जास्त राजकीय लाभ भाजपाने राष्ट्रीय स्तरावर करून घेतला. राम जन्मभूमी मुद्द्यावरून आंदोलनाशी शिवसेनेला जोडून भाजपाने आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला एक धारदार स्वरूप दिलं. नंतर 1995 मध्ये जेव्हा राज्यात युतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असलं तरी भाजपने गृह आणि सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती मिळवून प्रशासनावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेसारख्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना शिवसेनेच्या सावलीत राहून बहुजन समाजाला भाजपशी जोडलं. या 10 वर्षात भाजपने शिवसेनेला मराठी अस्मिता आणि आक्रमक हिंदुत्वामध्ये गुंतवून ठेवलं, तर स्वतः मात्र सत्तेच्या माध्यमातून आपलं संघटन मजबूत करू लागले. त्यानंतर 1999 पर्यंत भाजप शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून उभा राहण्याइतकं समर्थ झालेलं. थोडक्यात या 10 वर्षात भाजपने शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रातील काँग्रेसची सत्ता उलथवून लावली आणि शिवसेनेच्या लोकप्रियतेचा कायदा घेऊन आपला स्वतःचा राजकीय पाया कायमचा भक्कम करून घेतला. त्याच परिस्थितीमध्ये भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने एक हिंदुत्ववादी मास लीडर मिळाले. बाळासाहेबांच्या करिश्म्यामुळे हिंदुत्वाचा जो विचार जनमानसात रुजला त्याची फळं खऱ्या अर्थाने शिवसेनेसोबत भाजपच्याही पदरात पडायला लागली. 2001 मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना आणि राज्यात विलासराव देशमुखांचं सरकार असताना भाजपने स्वतःला शिवसेनेचा धाकटा भाऊ म्हणून प्रोजेक्ट केलेलं. परंतु पडद्यामागे त्यांनी आपली संघाची बांधणी मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वेगाने सुरू केलेली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंड्यांसारख्या नेत्यांनी बाळासाहेबांसोबत असलेले कौटुंबिक संबंध जपत शिवसेनेच्या हिंदुत्वाचा वापर भाजपला प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून केला. त्या काळात भाजपला महाराष्ट्राच्या गावाकडच्या भागात, त्यातल्या त्यात जास्त करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या आक्रमक शिवसैनिकांची मोठी मदत झाली. शिवसेनेच्या शाखांचा आणि कार्यकर्त्यांच्या नेटवर्कचा वापर करून भाजपने आपलं कमळ अशा ठिकाणी पोहोचवलं जिथं जनसंघाच्या काळात त्यांना साधे कार्यालय उघडायचं कठीण होतं. त्यानंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचं वय वाढत असताना शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला. याचा सगळ्यात मोठा फायदा भाजपला झाला. 2005 मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि नारायण राणे हे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा शिवसेनेची ताकद 2 भागांमध्ये डिवाईड झाली.
अशा कठीण प्रसंगी भाजपने शिवसेनेला अवघडपणे साथ देण्याऐवजी स्वतःची ताकद कशी वाढेल याकडे लक्ष दिलं. त्याचबरोबर सत्तेत नसतानाही युतीमध्ये भाजपचे सगळे नेते बाळासाहेबांच्या शब्दाला मान द्यायचे. पण त्याचवेळी शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये भाजपचं स्वतंत्र संघटन उभं करायचं काम सुरू होतं. त्यानंतर 2006 मध्ये महाराष्ट्रभर भाजप वाढवणारे नेते प्रमोद महाजन यांची हत्या झाली. नंतरच्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकण्याची आशा बाळगलेली होती. पण बाळासाहेबांच्या ताकदीमुळे त्यांना त्यावेळी नमतं घ्यावं लागलं. तरीही भाजपने शिवसेनेला मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अडकवून ठेवून स्वतःला राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचा एकमेव पर्याय म्हणून सादर करायला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात 2012 मध्ये बाळासाहेबांची प्रकृती खालावत असताना भाजपने शिवसेनेसोबतच्या युतीला एक इमोशनल टच दिला, जेणेकरून हिंदुत्ववादी मतं फुटणार नाहीत. बाळासाहेबांच्या शेवटच्या काही वर्षात भाजपाकडून हे आधीच ठरवलेलं गेलेलं होतं की शिवसेनेचा आक्रमक चेहरा त्यांच्यासाठी निवडणुकीत मतं खेचून आणण्याचं काम करेल, तर भाजपाचे नेते स्वतःला प्रशासकीय अनुभवी पर्याय म्हणून लोकांसमोर आणतील. हेच चित्र माध्यमांसमोर आपल्याला दिसू लागलं. बाळासाहेबांच्या निधनानंतर लागलीच भाजपने आपला डाव पूर्णपणे बदलला, कारण त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा तो दराब बसणारा चेहरा आता समोर नव्हता. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांच्या शब्दाखातर जागा वाटपात तडजोड करणारा भाजप त्यांच्या निधनानंतर मात्र मोठा भाव होण्यासाठी धडपड करू लागला. त्याचबरोबर 2012 मध्ये बाळासाहेबांचं निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप व्हायला लागले. तेव्हाच्या राजकारणाने महाराष्ट्रात खरी कूस बदलली. केंद्रात नरेंद्र मोदींचं नेतृत्व उदयास आलं होतं. त्यानंतर भाजप हा महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरू लागला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची भूक वाढायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यात भाजपसमोर शिवसेनेचं थोरलेपण कायम आड येत होतं. शिवसेनेचा सगळ्यात पहिला मोठा गेम 2014च्या विधानसभा निवडणुकीत झाला. ठाकरेंसोबतची 25 वर्षांची युती अचानक तोडून भाजपने ठाकरेंना एकटं पाडायचा पहिला मोठा प्रयत्न केला. या निवडणुकीत भाजपने स्वतःच्या ताकदीवर मोठं यश मिळवून दाखवून दिलं की त्यांना आता ठाकरेंच्या बोटाला धरून चालायची गरज उरलेली नाहीये. त्यानंतरच्या 5 वर्षांच्या सत्तेत भाजपने उद्धव ठाकरेंना सत्तेत वाटा दिला खरा, पण त्यांना निर्णय घ्यायच्या प्रक्रियेत मात्र कायम दुसऱ्या जागेवर ठेवून त्यांचा अपमान करायची देखील एकही संधी सोडली नाही. त्यामुळे सत्तेत राहून देखील ठाकरेंना सतत विरोध करावा लागला. यामुळे शिवसेनेची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली होती, ज्याचा फायदा घेत भाजपने स्वतःला प्रबळ पर्याय म्हणून लोकांसमोर मांडायला लागले. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत ठाकरे आणि फडणवीस या पुन्हा युती झाली खरी, पण त्यावेळचं जागा वाटप निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून झालेला वाद हा भाजपच्या राजकारणाचाच भाग असल्याचं बोललं गेलं. उद्धव ठाकरेंनी जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन अमित शहा यांना दिल्याचं सांगितलं, तेव्हा भाजपने ते पूर्णपणे नाकारून ठाकरेंना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. हा फक्त रणनीतीचाच भाग नसून ठाकरेंचा विश्वास संपवण्याचा डाव होता. त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडी स्थापन केली, तेव्हा भाजप हे सूडाचं राजकारण करते हे माध्यमांमध्ये बोललं जाऊ लागलं. त्याचबरोबर 2020च्या सुरुवातीलाच कोरोना संकट आणि इतर राजकीय संघर्षात उद्धव ठाकरेंची अडवणूक करायला केंद्रातून राज्यपाल सदस्यांची नियुक्ती रोखून धरली गेली. त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर सतत प्रहार होऊ लागला. हे सगळं ठाकरेंचं नेतृत्व अस्थिर करण्यासाठीचे डाव आहेत असं माध्यमांमध्ये दिसू लागलं. 2014 ते 2020 या गेल्या 6 वर्षात भाजपने शिवसेनेच्या ताकदीचा वापर स्वतःच्या विस्तारासाठी केला आणि जेव्हा स्वतःचा पाया मजबूत झाला तेव्हा त्याच शिवसेनेच्या नेतृत्वाला आणि ठाकरे ब्रँडला संपवण्याची एकही संधी सोडली नाही, ज्यामुळे अखेर शिवसेनेला मोठं खिंडार पडायला लागलेलं. म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदलून गेलं. यानंतर सुरू होतो शिवसेना भाजप राजकारणातला उत्तरार्ध भाग, म्हणजेच शिवसेनेमधील सगळ्यात मोठी फूट. मंडळी, भाजपने महाविकास आघाडी सरकार सैल करण्यासाठी शिवसेनेभोवती आखलेला ऑपरेशन लोटसचा डाव. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेत मोठी फूट पाडून उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर पाडलं गेलं. परंतु हे करत असताना भाजपने केवळ सत्ताच मिळवली असं नाही, तर उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन ठाकरे या ब्रँडचे राजकीय महत्त्व कागदोपत्री संपवण्याचा देखील प्रयत्न केला. त्याच काळात भाजपने राज ठाकरेंचा वापर उद्धव ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेला छेद द्यायला केला. त्यातला मुख्य मुद्दा म्हणजे मशिदीवरचा भोंगा. या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना मैदानात उतरवून भाजपने उद्धव ठाकरेंना सॉफ्ट हिंदुत्ववादी ठरवलं आणि हिंदू मतांना 2 भागात परत डिवाइड केलं. मात्र 2024च्या निवडणुकांमध्ये चित्र बदलत जाताच उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती पाहून भाजपने राज ठाकरेंना पुन्हा आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न केला.
पण 2025 पर्यंत या राजकीय डावाने अशी कूस बदलली की स्वतःच्या अस्तित्वासाठी उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल 20 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकांसाठी एकत्र आले. त्यावेळेस मराठी जनतेने पाहिलेलं स्वप्न हे माध्यमांसमोर दिसू लागलं. भाजपने या युतीला हातात झालेली कौटुंबिक भेट असं बोलून त्यांच्या मराठी अस्मितेच्या कार्डला हिंदी भाषिक मतांच्या आधाराने उत्तर दिलं. जानेवारी 2026मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला हाताशी धरून 79 जागा जिंकल्या आणि ठाकरेंच्या बंधूंच्या 71 जागांच्या आव्हानाला धूळ चारत मुंबईच्या सत्तेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं खरं. परंतु महाराष्ट्राच्या जनमनसात मिसळलेले ठाकरे बंधू हे कायम त्यांच्या मनाशी राहतील हे खरं आहे. शेवटी रामासोबत लक्ष्मण होता म्हणून रामायणातलं युद्ध राम जिंकला आणि रावणाकडे त्याचा भाऊ विभीषण सोबत नव्हता म्हणून रावण युद्ध हारला. त्यावरूनच कळून येते की या दोन भावांच्या ताकदीला आणखी बळ मिळाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनात त्यांच्याबद्दलच्या